तुम्हाला असं वाटत आहे का तुमचं लाईफ स्टक झालं आहे? पूर्वी जसं होतं असंच चालू आहे, विशेष काही घडत नाही आहे, सतत प्रॉब्लेम्स त्याच गोष्टी रिपीटेडली घडत आहेत, तर याला निगेटिव्ह पॅटर्न असे म्हणतात. निगेटिव्ह पॅटर्न म्हणजे काय आणि ते एक्झॅक्टली कसं क्रिएट होतं आपण याच रीलमध्ये समजू. आता आपण बघूयात निगेटिव्ह पॅटर्न तयार कसा होतो. तर निगेटिव्ह पॅटर्न म्हणजे काय, तर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोर्ड असलेला डेटा आणि त्याचा रिझल्ट म्हणजे निगेटिव्ह पॅटर्न. तर माइंडचे दोन प्रकार, एक आहे कॉन्शियस माइंड आणि दुसरा आहे सबकॉन्शियस माइंड. मित्रांनो, 90% जे काम आहे ते सबकॉन्शियस माइंडच करतं आणि जे कॉन्शियस माइंड आहे आपलं ते 10%च काम करत असतं. त्यामुळं आपण लहानपणापासून ते आतापर्यंत आपल्या मनात जे साठले, आपण जे बघतो आजूबाजू, जे महसूस करतो, तर ते जे सगळं आहे ते सगळा निगेटिव्ह पॅटर्न आहे. म्हणजे त्याला तुमचे ओल्ड बिलीव्स, हॅबिट्स, इमोशनल मेमरीज, चाइल्डहुड प्रोग्रामिंग. आता ओल्ड बिलीव्स म्हणजे काय, तर लहानपणी आपण कुठेतरी ऐकलेलं असतं की श्रीमंत माणसं गरीब माणसं अत्याचार करतात, हे कुठेतरी ऐकलेलं असतं. हॅबिट्समध्ये आपल्याला लवकर उठायची सवय लागत नाही कारण थंडी असते, आता नको उठायला. इमोशनल मेमरीज असतात की नाही आपण त्याच्यातून बाहेर येऊ शकत, आपले जवळचे व्यक्ती गमावतो आपण, किंवा आपलं कोण सोडून जातं किंवा कोणतरी हर्ट करतं. आणि लहानपणी जर कोणी हर्ट केलं असेल तर ते त्यावेळी आपण रिॲक्ट करत नाही, ते आपल्या ब्रेनमध्ये साठवून ठेवलेलं असतं. कारण आपण निष्पाप असतो, त्यावेळी आपण बोलू शकत नाही आणि परत असं कोणतरी बोलायला लागलं की मग ते आपलं इनर चाइल्ड आहे ते ना परत रिॲक्ट व्हायला लागतं आणि मग परत काय होतं, तो पॅटर्न रिपीटेड होतो. तर होतं कसं, तर थॉट येतात आपल्या मनात, त्याचं कन्वर्जन फिलिंगमध्ये होतं, त्याचं व्हायब्रेशन होतं. व्हायब्रेशन म्हणजे अट्रॅक्शन पॉवर. जसं तुमचं फिलिंग तसं व्हायब्रेशन. तुम्ही जर लोअर फिलिंगमध्ये असाल तर व्हायब्रेशन पण लोअर असणार आहे आणि त्याचा रिझल्ट काय जो असतो तो आपला पॅटर्न. मग जर तुमचे पॉझिटिव्ह पॅटर्न असेल किंवा निगेटिव्ह पॅटर्न असतील, तसं थॉट, तसं फिलिंग, तसं व्हायब्रेशन, तसं रिझल्ट. तर मित्रांनो, ह्याच्यावर सोल्युशन काय, तर एक आहे अवेअरनेस. आता अवेअरनेस म्हणजे काय की एक पॅटर्न जर रिपीट व्हायला लागला आपल्याला तर तो आपल्याला ओळखता आला पाहिजे आहे, त्याच्यावरती लगेच नाही रिॲक्शन दिली पाहिजे आहे, ऑब्झर्वेशन केलं पाहिजे आहे की हे माझ्या बाबतीत पहिला पण झालं होतं, हे 2-3दा झालंय, म्हणजे कुठंतरी काहीतरी चुकतंय. तर आपल्याला ब्रेक करायला पाहिजे आपला थॉट. तर थॉट ब्रेक झाला तर फिलिंग ब्रेक होणार आहे, फिलिंगचं व्हायब्रेशन ब्रेक होणार आहे आणि रिझल्ट येणार आहे. पण ठीक आहे, थॉट नाही बदलता येत तुम्हाला, तर थॉट काय करा, तो कन्व्हर्ट करा पॉझिटिव्ह पॅटर्नमध्ये. पॉझिटिव्ह फिलिंग येईल, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन येईल आणि पॉझिटिव्ह रिझल्ट. रूट कॉज आहे ते आपल्या ओल्ड बिलीव्समध्ये किंवा हॅबिट्समध्ये किंवा तुमच्या इमोशनल मेमरीमध्ये तुम्ही जो स्टक आहे त्याच्यामध्ये ते असतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा. आणि कमेंटमध्ये तुम्हाला जर वाटलं की तुम्ही कोणत्या तरी थॉटमध्ये अजून पण अडकून आहात किंवा एखादा पॅटर्न तुमच्या आयुष्यात अजूनही रिपीटेड होत आहे, नाही बाहेर येत आहे त्याच्यातून, तर नक्की कमेंटमध्ये करून सांगा. आणि असेच अनेक व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड करत जाईन, तर कंटिन्यू करा माझ्या चॅनलला पाहायला आणि तुमच्या मित्रांमध्ये पण शेअर करा, जेणेकरून कुणाला तरी मदत होईल. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्यासाठी थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.